त्यावेळेच्या व्यवस्थेच्या विरोधी बंड करणारं सगळं, लोकांच्या जागृती करायची आणि लोकांना समाजातली विषमता नजरेला आणून द्यायची, ही अण्णाभाऊंची पहिल्यापासून भूमिका होती. काही शाळेत न शिकणारा, मगाशी सुकुमार कांबळेंनी सांगितलं किती दिवसाची शाळा अण्णाभाऊंची झाली, तरी देखील अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरित होतं, 27 देशांपर्यंत पोचतं. म्हणजे त्या साहित्याची उंची किती असेल याचा आपल्या सगळ्यांना अंदाज येतो. मी आता माझ्या इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा उभा करायचा, पुतळा पूर्ण झालाय, जागेची मागं पुढं करून तयारी झाली आहे. आम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पुढच्या 4-6 महिन्यात सुरू करू, त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना मिळून. आमच्या शेजारी वाटेगावला अण्णाभाऊ होते, म्हणून आमच्या वडिलांचा त्यांचा फार चांगला स्नेह होता. अण्णाभाऊंनी एक पुस्तक राजाराम बापूंना अर्पण केलेलं. अण्णाभाऊंनी मुंबईला जाऊन मिलमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचा एक समूह ज्यात ते जाऊन राहिले, ज्याचा मगाशी त्यांनी उल्लेख केला. त्यांनी मोठ्या घरात जाऊन किंवा उंच बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये जाण्यापेक्षा मी इथंच बरं आहे हे सांगण्याचं काम त्यावेळी केलं. अण्णाभाऊंचं साहित्य नेहमी समाजातल्या विषमतेवर प्रकाश टाकत आलं आणि समाजातल्या दुर्गुणांवर देखील त्यांनी प्रकाश टाकला. आणि म्हणून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीला महाराष्ट्रात अनेकांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला. समाजात विषमता किती पूर्वी होती हे जर बघायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की युट्यूबवर जावा आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचा सावित्रीदेवी फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचे एक एपिसोड बघा. पूर्वी महिलांना शिक्षण किती अशक्य होतं, शिक्षण महिलांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना किती त्रास झाला. इथपासून त्यावेळच्या समाजातल्या अंधश्रद्धा, विषमता, जातीय व्यवस्था या सगळ्यांच्यावर त्या अमोल कोल्हेंच्या सिरियलने फार प्रकाश टाकला. एवढा प्रकाश टाकला की तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांनी एकी केली आणि त्यांची सिरियल बंद केली टीव्ही चॅनलवर. मग आता त्यांनी युट्यूबवर या सगळ्या सिरीज टाकायला, युट्यूबवर एपिसोड टाकायला सुरुवात केली. मला हे यासाठी सांगायचं की विषमतेला फार लांब जायचं गरज नाही. त्यांची सिरियल वाचा, ऐका, बघा. तुमच्या मोबाईलवर नुसतं टाकलं ज्योतिबा फुले तर ती सिरियल येईल. 25 मिनिटाची, 30 मिनिटाचा एक एपिसोड असतो. एक बघत जावा. तुम्हाला त्यावेळेचे दिवस किती खडतर होते दुसऱ्या सर्व समाजांसाठी हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून समाजात विषमता पूर्वीपासून आहे. ती विषमता कशामुळे तयार झाली तर मनुवादाने ती विषमता तयार झाली. आणि म्हणून पुढच्या वर्षी 100 वर्ष होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं काम 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही घटना मित्रांनो साधी सोपी छोटी नाहीये. ज्या सगळ्यांचा उल्लेख महादेव जानकर साहेबांनी केला त्या सगळ्याचा सार आहे ते त्या मनुस्मृतीत आहे. आणि म्हणून ती मनुस्मृती
जाळल्याशिवाय आपल्या समाजातली विषमता दूर होणार नाही. हे फक्त एक संकेत आहे किंवा एक छोटीशी पृथ्वी आहे की ज्यामध्ये हजारो वर्षापासून जो भारतीय समाज हा याच्या खाली हा, याच्या खाली हा, याच्या खाली हा, याच्या खाली हा, त्याचं वर्णन सुकुमार कांबळेने अतिशय उत्तम केलं. ते मी पुन्हा करायला सांगितलं कारण सगळ्यांना पुन्हा पुन्हा कळलं पाहिजे की काय परिस्थिती त्या काळात होती. त्या मनुस्मृतीचं दहन करण्याच्या घटनेला 100 वर्ष होत आहेत. पुढच्या वर्षी गावागावामध्ये तुम्ही त्या मनुस्मृतीचं दहन केलं तर तुम्ही खरे अण्णाभाऊ साठेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे खरे चेले आहात असं म्हणायची तुम्हाला क्षमता आहे. अगदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पतींचं निधन झाल्यावर पुण्यातले पेशवे त्यांचा ताबा घ्यायला गेलेले त्यांच्या राज्याचा, त्यांच्या तिजोरीचा. त्या महिलेनं स्त्री असताना देखील पत्र पाठवलं राघोबादादा पेशव्यांना, पुढे येऊ नका, मी लढायला तयारच आहे. तुमचा पराभव झाला तर माणसं म्हणतील एका बाईनी ह्याचा पराभव केला. तरी जर पुढे आला तर एवढ्या ताकदीने आम्ही लढू की हत्तीच्या पायी तुम्हाला द्यायची व्यवस्था आम्ही आमच्या गावात इंदोरमध्ये करू. राघोबादादा परत गेले. पण या अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या इतिहासात असताना देखील आज समाज आंधळा झालेला. आम्ही सगळेच आंधळे होतो आणि व्यक्तिगत स्वार्थापोटी सगळ्याच गोष्टींची आहुती द्यायला लागली. आणि अशा आहुतीने तयार झालेला जो अग्नी आहे तो पेटतच नाही आणि त्यामुळे सगळ्या समाजात सर्वदूर शांतता पसरली. आपण विनंती केली की आपलं मत विकू नका. तुमच्या अलीकडे 2 घरं बसलेल्यांना अनुभव आहे. पैशाचा प्रभाव किती व्हावा याला काही प्रमाण नाही. आणि जर शेवटच्या 2 दिवसात पैशाचाच प्रभाव चालणार असेल तर मग बाकीच्या सगळ्या तत्वांना आता शांतपणे ऐकतात आपल्या भाषेत. आता सगळे शांतपणे ऐकताय. आदल्या दिवशी संध्याकाळी जे होतं त्याच्यात सगळे हिशेब बदलतात आणि मला हे कळत नाही की सगळी कायम नव्या नोटा कशा आहेत. जुन्या नोटा तर वाटते ते नाही कोण सगळे जाता अलीकडे नव्या नोटा म्हणजे छापायचं मशीन आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आज देशात सर्व ठिकाणी. म्हणजे लोकशाही राहिलेली आहे का हा देश धनदांड्यांच्या हातात गेलेला आहे याचाही विचार कर. तुम्ही म्हणाल काय करायचं आपल्याला, घरी जाऊ जेवण करू, कशाला येऊ सांगतो काय करणार आणि आमच्या हातात असा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल. तुमच्या एका मताची ताकद या देशातल्या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात हत्यार दिले ते वापरायला ते बंदी नाही. आज ती 18, 20, 22 वर्षाची पोरं रस्त्यावर आली. अमेरिकेत बसलेल्या एका पोराने आंदोलन सुरू केलं आणि 2 कोटी लोक त्याचे फॉलोअर झाले. तो भारतात आला, त्याने दिल्लीला आंदोलन केलं. ज्याचा राजीनामा मागायचा त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ती पोरं उठली नाही. हा या देशातल्या तरुणांचा विजय आहे. नेहमी परिवर्तनामध्ये तरुण सहभागी असले तरच परिवर्तन होतं. आज बऱ्याच कालावधीनंतर या देशातला 18, 20, 22 वर्षाचा तरुण तरुणी जागे झालेले.
आपला हक्क मागतायत आणि उघडपणाने आपला निषेध व्यक्त करतायत. काही लोकांना तो अपमान वाटतोय, काही लोकांना आपल्या वयात आणि त्यांच्या वयातलं अंतर असतानाही मुलं अंतराचा विचार न करता एकेरीने बोलताय, त्याचा राग येत असेल. पण त्याच्या मुळात या देशामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा होत नाही, तर वशिलेबाजी आणि पेपर लीक मुळे वेगळ्या मार्गाने नको ती माणसं वर यायला लागली. त्याचा द्वेष, त्याचा राग सामान्य लोकांच्या मनात आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांच्या आत्महत्या झाल्या. का तर नीटचा पेपर फुटला, सगळी तयारी केली, पेपर पुढे गेला, नीटचा पेपर फुटला, नको त्यांना सिलेक्शन झालं, माझं मेरिट असताना मला संधी मिळाली नाही. या सगळ्या समाजातल्या तळागाळातल्या समस्या आज अचानकपणाने पुढे यायला लागल्या. या फोनवर ज्या गोष्टी आतापर्यंत एका बाजूने कललेल्या वाटायला लागल्या, त्या आता दुसऱ्या बाजूने कललेल्या. आणि म्हणून या देशातला सामान्य माणूस हा विचारी, समंजस आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारा असला पाहिजे. मी आज आमच्या इंजिनिअरिंग कॉलेज RIT आहे, त्याच्या 25 वर्षापूर्वीच्या एका बॅचला त्यांचं गेट टुगेदर होतं. 100-200-250 मुलं आलेली, त्यांच्याशी हितगुज करून आलो. एक मुलगा जर्मनीहून आला, 2 मुले इंग्लंड मधून आले, चेन्नईहून आले, दिल्लीहून आले, बिहारहून आले, जे आता समाजामध्ये 25 वर्ष इंजिनियर म्हणून काम करतायत. 43-44 लोकांनी स्वतःचे उद्योग स्थापित केले आणि दुसऱ्यांना नोकऱ्या दिल्या. जगाच्या पाठीवर नवी संशोधनं जी व्हायला लागली, त्याच्यात आमची मुलं पोचायला लागली. हा एक भाग आहे, मगाशी बोललो होतो. पण या देशात स्पर्धेत आमची मुलं शिकून जर पुढे गेली तर जगाच्या पाठीवर प्रचंड प्रगती ही मुलं करू शकतात. आज मी माझ्या डोळ्याने मगाशी 4 तासापूर्वी बघून आलो. परवा एक मुलगा आला, आमच्याच कॉलेजमधून शिकून गेला, त्याचं लग्न आहे. म्हटलं नाही, म्हटलं हा नोकरी करतो, पगार किती? 2 कोटी पगार. माझा एक कार्यकर्ता आहे शिगावचा, 2 कार्यकर्ते, त्यांची मुलं जर्मनीत काम करतात. 52 लाख रुपये पगार वर्षाला आणि एकाला 48 लाख पगार. जग एवढं प्रचंड पुढे गेलेलं आहे की तो एलॉन मस्क नावाचा माणूस आहे, त्याने हे मोबाईल आज कनेक्ट करायला हे टॉवर वगैरे लावलेले आहे. त्याने अशी सिस्टीम तयार केली आहे की टॉवरची गरजच नाही, सॅटेलाइट वरून डायरेक्ट तुमच्या फोनला कनेक्शन. जग प्रचंड मित्रांनो पुढे गेलेलं आहे. आणि मग आमच्या जगचा माणूस पुढे कधी जाणार आणि कसा न्यायचा याचा विचार खरं आता इथनं पुढे आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ठीक आहे, राजकारण आहे, राजकारणात काय होतं, काही ठराविक लोकसंख्या आणि ठराविक प्रमुख नेते, कार्यकर्ते, हे पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार याच्यात आपण सगळे दुरफुटलेले असतो. याच्या पलीकडे जाऊन फार मोठी लोकसंख्या जत तालुक्यात आहे. त्या जत तालुक्याच्या मुलांना जगाच्या पाठीवर स्पर्धेला कसं पाठवायचं याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणाला एवढीच विनंती करेन की आपली मुलं शिकवून पुढे जाऊ दे. आरक्षण, बाकीचे सगळे प्रश्न आहेतच, हे सरकारी नोकऱ्यात झाले. आता खाजगीकरण एवढं व्हायलंय, सरकारी कंपन्याच खाजगी जायला लागल्या. आरक्षणाचा आणखीन चोथा म्हणजे सरकारने एखादी कंपनी काढली, ती मी विकत घेतली, मला आरक्षण देण्याचं बंधन राहणार नाही. त्यामुळे आरक्षणाचं आणखीन गट्ट्याबळ होण्याची शक्यता आहे.
म्हणून आरक्षणाच्या पेक्षा जगाच्या पाठीवर काय काय नवीन आहे हे बघून तिथपर्यंत जायचा प्रयत्न करा. मी आपल्याला सांगतो की शिक्षणाची कास धरलेली समाज ही राजकीय पद वगैरे ठीक आहे, शिक्षणाची कास धरलेला समाज नेहमी पुढे जातो. या इथं पलीकडे बसलेल्या 20, 25, 30 मुली कंटाळून खाली मान घालून बसलेल्या असतील. कुणी 10वीत असतील, कुणी 9वीत असतील, कुणी 11वीत असतील, कुणी कॉलेजला जात असतील. पण तुम्हा प्रत्येकाच्या मध्ये एवढी ताकद आहे की जसं अण्णाभाऊंचं साहित्य 27 देशात गेलं तसं साधं BA शिकला तरी तुमचं साहित्य देखील जगाच्या पाठीवर जाऊ शकतं. यांचा आपण जयंती का मनवतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का आपण जयंती आणि पुण्यतिथी करतो? बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सर्वोत्तम शिक्षण जाऊन घेतलं, बॅरिस्टर झाले, परत आले आणि या देशाची घटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव कधीही या देशातनं आणि जगातनं पुसलं जाणार नाही. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही देखील तुमचं नाव पुसलं जाणार नाही, ध्रुव ताऱ्याप्रमाणे ते राहील याचा विचार मुलींना तुम्ही सगळ्यांनी करा. मुलगी आहे ते काही लग्नच करायचंय, आई म्हणते म्हणून लग्न करा, एवढ्यावर मर्यादित राहू नका. तुमचं नाव प्रत्येक या हॉलमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ऑप्शन आहे जगात सर्वोत्तम व्हायचं. जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांना ही संधी उत्तमपणानं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी सर्वोत्तम शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा एवढी विनंती करतो. बाकीचे सगळे विषय माझ्या आधी आपण सगळे बोललेलेच आहात, त्यामुळं सुकुमार कांबळे साहेब आणि महादेव जानकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मग अशी मी एक रील बघत होतो, महादेव जानकरांच्या शर्टाचा रंग आणि आजच्या राहुल गांधींच्या शर्टाचा रंग सारखाच आहे. तुमचं दोघांचं जमलेलं दिसतंय. महादेव जानकरांना मी म्हणत होतो सोलापूरला माड्यातनं लोकसभेला उभं राहावं. त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची फार वर्षाची इच्छा आहे आणि त्यांनी मला ऑफर नाही कधी दिली. विक्रम दादा माझ्या मुलालाच ऑफर दिली आहे की तू माझ्या पक्षात ये म्हणून. विनोदाचा भाग सोडला. महादेव जानकरांचं कौतुक यासाठी आहे की सत्तेचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही. सत्तेच्या बाबतीत त्यांना फारसं देणं घेणं नाही, पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, समाजातली मुलं शिकून पुढे आली पाहिजेत आणि एकाच समाजात नाही तर सर्व समाजाची प्रगती झाली पाहिजे. यासाठी अनेक वेळा त्यांची मार्गदर्शन आपण ऐकलेली आहे. मी अविनाश वाघमारेंचं अभिनंदन करेन, मी तर काय रोजचाच आहे, पण महादेव जानकर साहेबांना तुम्ही आज इथं बोलवलं आणि त्यांचं मार्गदर्शन मला ऐकायचं लाभ मिळाला, संधी मिळाली. त्या भाषणापासून प्रेरितून आम्ही भविष्यकाळात काम करू शकू अशी अपेक्षा परमेश्वराकडे व्यक्त करतो. आमच्या सुकुमार कांबळेंचे आभार मानतो. विक्रम दादा हे आणि आमची कळ नंतरच्या वक्त्यांची कळ काढण्याची जबाबदारी अविनाश तुम्ही विलासराव जगताप साहेबांच्यावर टाकलेली होती. तुम्हीच सांगितलं भाषणात की यांना जरा हे यावं म्हणून मी भाषण केलं. पण त्यांचं भाषण मी तुम्हाला एक सांगतो, विक्रमदादांचा स्वभाव वेगळा आहे, सरळ आहे आणि त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवलेली आहे. विलासराव जगताप साहेबांनी कायम त्यांचं भाषण ऐकलं तर एखादा विद्वान माणूस, आता ते मगाशी त्यांनी विद्वान माणूस कसं मार्गदर्शन करू शकतो तेवढी त्यांची क्षमता आहे. आणि तुम्ही जे भाषण केलं त्याचा प्रसार करण्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जिल्हाभर फिरा आणि तुम्ही जे तुमच्या गावात जाऊन बसलाय
की बाकीची सगळी जबाबदारी विक्रम दादा आणि या सगळ्यांच्यावर टाका आणि तुम्ही जरा जिल्हाभर फिरा. आता त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, म्हणून मी जास्त त्यांना जसं सल्ला देऊ शकत नाही. पण म्हणून माझी विनंती आहे की त्यांचा अनुभव देखील मगाशी इथं बोलला, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपल्या सर्वांनी आम्हा सगळ्यांना शांत चित्तानं ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांना खास करून मी जानकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. ते आमच्या अविनाश वाघमारेंनी विनंती केल्या केल्या लांबून तिथं आले, येताना 10-12 गावांना भेटी दिल्या आणि अतिशय मोकळ्या मनाचा, दिलदार मनाचा हा नेता हा आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभला. त्यांचे आभार मानतो आणि माझे पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना वंदन करून माझे 2 शब्द संपवतो.